मी क्रांतीवीर वेलकम करतो आपल्या स्टडी विथ क्रांतीवीर या यूट्यूब चॅनलवर। आज आपण 1 फेब्रुवारीपर्यंत जे नॅशनल आणि इंटरनॅशनल घडामोडी घडल्या त्यातील काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। चला तर सुरू करूया। प्रश्न आहे, भारतीय लष्कर पहिला संयुक्त लष्करी सराव ज्याचे नाव आहे सदात तनसिक हा युद्ध सराव कोणासोबत सुरू करणार आहे? तर हा सुरू करणार म्हणजे झाला आहे। तर कोणासोबत सुरू करण्यात आला होता? तर हा करण्यात आला होता ऑप्शन सी सौदी अरेबियासोबत। फर्स्ट इंडियन सौदी अरेबिया जॉइंट मिलिटरी एक्सरसाइज 2024 सदा तनसिक। सौदी अरेबियाबद्दल काही माहिती घेऊ। सौदी अरेबियाची राजधानी आहे रियाद, चलन आहे सौदी रियाल आणि सुलतान किंवा राष्ट्रपती म्हटलं तर कोण आहे? मोहम्मद बिन सलमान। सौदी अरेबियाचे लोकेशन कुठे आहे? हे अरेबियन सी, आपल्या हा भारताच्या बाजूला अरेबियन सी, येथून गल्फ ऑफ अदेन आहे। गल्फ ऑफ अदेनमधून गेल्यानंतर रेड सी आणि गल्फ ऑफ अकाबा येथून स्वेज कॅनल जोडले जाते। आणि वरून जर गेलं तर इथे काय आहे? वरून जर गेलं तर पर्शियन गल्फ याला जोडल्या जाते, पर्शियन गल्फला। सौदी अरेबियाची ही आहे राजधानी रियाद। ऑप्शनमध्ये काही देशांचा उल्लेख आला आहे, त्यांच्यासोबत भारताद्वारे कोणता युद्धाभ्यास आयोजित केला जाते ते पाहू। तर फ्रान्स सोबत कोणत्या केला जातो? वरुण, गरुडा आणि शक्ती। वरुण हा नेव्हल आहे, गरुडा हा एअर युद्ध सराव आहे आणि शक्ती हा आर्मीवाला आहे। अमेरिकेसोबत कोणता केला जातो? तर वज्र प्रहार हा युद्धाभ्यास केला जातो। बांगलादेश सोबत संप्रीती हा युद्धाभ्यास आयोजित केला जातो। समोरचा प्रश्न आहे, बीटिंग द रिट्रीट दरवर्षी कोणत्या ठिकाणी आयोजित केले जाते? तर हे केले जाते ऑप्शन बी विजय चौकमध्ये। बीटिंग स्ट्रीट म्हणजे काय आहे? ते 26 जानेवारीचा कार्यक्रम असतो, त्याला समारोप म्हणून ही बीटिंग द रिट्रीट आयोजित करण्यात येते। तर ही करण्यात येते विजय चौकला। यावर्षी केव्हा करण्यात आली होती? तर 29 जानेवारीला ही आयोजित करण्यात आली होती। समोरचा प्रश्न आहे, टाटाने भारतातील पहिली खाजगी हेलिकॉप्टर असेंब्ली लाईन उभारण्यासाठी कोणत्या कंपनीशी करार केला आहे? तर हा केला आहे ऑप्शन सी एअरबस या कंपनीशी टाटाने खाजगी हेलिकॉप्टर असेंब्ली लाईन उभारण्यासाठी करार केला आहे। Airbus partner with Tata Group to set up India's first helicopter final assembly line in private sector मधले। ऑप्शन मध्ये काही कंपनीचा उल्लेख आला आहे। बोईंग ही कुठली कंपनी आहे? तर ही अमेरिका USA ची कंपनी आहे। दसॉल्ट एव्हिएशन ही कुठली आहे? तर ही फ्रान्सची आहे। आणि एअरबस ही कुठली आहे? हे सुद्धा फ्रान्सचीच आहे। आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स हे इंडियाचीच आहे। समोरचा प्रश्न आहे, सांबर महोत्सव कुठे आयोजित केला जातो? तर हा केला जातो ऑप्शन ए राजस्थानमध्ये। सांबर झील जी आहे लेक, त्या लेकमध्ये हे सांबर फेस्टिवल आयोजित केला जातो। सांबर हा पक्षी आहे, याच्याशी रिलेटेड केव्हा आयोजित करण्यात आला? तर 26 ते 28 जानेवारी 2024 मध्ये सांबर लेकमध्ये ही आयोजित करण्यात आला होता। राजस्थानचा उल्लेख आला तर राजस्थानबद्दल माहिती पाहू। राजस्थानची राजधानी आहे जयपूर। स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1956 मध्ये। मुख्यमंत्री आहे ज्यांचे आत्ताच निवडून आले तर भजनलाल शर्मा। राज्यपाल आहे कलराज मिश्र। लोकसभा सीट आहे 25, राज्यसभा सीट आहे 10। राष्ट्रीय उद्यान आहे सरिस्का टायगर रिझर्व, केवलादेव घाना राष्ट्रीय उद्यान, रणथंबोर राष्ट्रीय उद्यान आणि धावा वन्यजीव अभयारण्य। इथलं लोकनृत्य आहे प्रसिद्ध घुमर। इथली प्रसिद्ध नदी कोणती आहे? लुनी, बनास, काळी सिंध आणि चंबल। कोणकोणत्या राज्याची सीमा लागते? तर गुजरात 1, 2 मध्य प्रदेश, 3 उत्तर प्रदेश, 4 हरियाणा आणि 5 पंजाब। दिल्लीची सीमा लागत नाही याला। 5 राज्याची सीमा लागते आणि एक इंटरनॅशनल बाउंड्री लागते कोणत्या देशाची? तर पाकिस्तानची। ही आहे जयपूर इथली राजधानी। ऑप्शनमध्ये काही राज्याचा उल्लेख आला आहे, त्यामध्ये कोणकोणते महोत्सव आयोजित केले जाते ते पाहू। तर बिहारमध्ये छठ पूजा महोत्सव आणि बिहुला
बिहुला महोत्सव आयोजित केला जातो. तामिळनाडूमध्ये प्रसिद्ध महोत्सव कोणता आहे तर पोंगल. पश्चिम बंगालचा प्रसिद्ध कोणता आहे तर दुर्गा पूजा. दुर्गा पूजा प्रसिद्ध महोत्सव आहे. समोरचा प्रश्न आहे कोणत्या देशात प्रथमच नायट्रोजन वायूमुळे मृत्यूदंड देण्यात आला. म्हणजे जसं भारतामध्ये फाशी मृत्यूदंडाला फायनल कोणते आहे तर फाशी दिली जाते, तसेच कोणत्या देशामध्ये असं म्हटलं आहे की नायट्रोजन देऊन मृत्यूदंड देण्यात आला आहे. तर हा देण्यात आला आहे ऑप्शन डी अमेरिकेमध्ये नायट्रोजन गॅसद्वारे मृत्यूदंड देण्यात आला आहे. अमेरिकेबद्दल काही माहिती पाहू. राजधानी आहे वॉशिंग्टन DC. चलन आहे अमेरिकी डॉलर. अध्यक्ष आहे जो बिडेन आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस जे भारतीय मूळचे आहे. चालू घडामोडीशी रिलेटेड काही अमेरिकेशी रिलेटेड काही प्रश्न होते. ते बघू. 2023च्या रँकिंगमध्ये अमेरिका स्टार्टअप फंडिंगमध्ये प्रथम स्थानावर आहे. उमरोई मेघालय येथे भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये वज्रप्रहार हा संयुक्त युद्ध अभ्यास झाला आहे. मेघालयमध्ये भारत आणि अमेरिका यांच्या दरम्यान. फिनटेक युनिकॉर्नच्या बाबतीत US म्हणजे अमेरिका प्रथम स्थानावर आहे. भारताबाहेरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे भारताबाहेर सर्वात मोठ्या पुतळ्याचे अनावरण कुठे करण्यात आले तर मेरीलँडमध्ये आहे. अमेरिकेच्या या भागामध्ये करण्यात आले होते, पूर्व भागामध्ये. सोन्याच्या साठ्यासाठी सुद्धा अव्वल क्रमांकावर हा अमेरिका आहे, तर भारताचा क्रमांक आहे 9वा. समोरचा प्रश्न आहे नुकतेच ATP दुहेरी क्रमवारीमध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचणारा सर्वात वयोवृद्ध व्यक्ती कोण बनला आहे. तर हा बनला आहे ऑप्शन डी रोहन बोपन्ना हे ATP दुहेरी क्रमवारीत जागतिक क्रमवारीमध्ये नंबर 1चे वयोवृद्ध व्यक्ती बनले आहे. रोहन बोपन्ना पुरुष दुहेरी टेनिसमध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. ATP क्रमवारीत अव्वल स्थान पोहोचवण्यासाठी त्यांची पहिलीच वेळ आहे. त्यांच्या जोडीदार म्हणजे कोणकोणते पुरुष दुहेरी टेनिस स्पर्धा होते ना, याच्यामध्ये कोण जोडीदार होते तर मॅथ्यू अपडेन यांच्यासह त्यांनी ऑस्ट्रेलियन ओपन हा पुरुष दुहेरी कप जिंकला आहे. वयाच्या 43व्या वर्षी पुरुष एकेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळवणारा रोहन बोपन्ना हा आतापर्यंतचा सर्वात वयस्कर खेळाडू आहे. याआधी लेंडर पेस महेश भूपती आणि सानिया मिर्झा यांच्यासह क्रमवारीत अव्वल स्थान मिळवणारे ते 4थे भारतीय टेनिसपटू आहे. हे 4 खेळाडू ग्रँड स्लॅम विजेते देखील आहेत. कोणकोणते तर लेंडर पेस, महेश भूपती आणि सानिया मिर्झा व रोहन बोपन्ना. ऑप्शनमध्ये काही खेळाडूंचा उल्लेख आला आहे, त्यांच्याबद्दल माहिती पाहू. नोवाक जोकोविच ही सर्बिया. सर्बियाचे खेळाडू आहे. कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर हे सुद्धा टेनिस या खेळाशी संबंधित आहे. चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हा 2023चा मिळाला आहे. कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज. समोरचा प्रश्न आहे 2024 मध्ये कोणता स्टार्टअप भारताचा पहिला युनिकॉर्न स्टार्टअप बनला आहे. तर हा बनला आहे ऑप्शन बी कृत्रिम AI. हा 2024 मधला पहिला युनिकॉर्न स्टार्टअप बनला आहे. कृत्रिम AI हा ओलाचे CEO भावेश अग्रवाल यांनी हे डिझाईन केलेले आहे. भावेश अग्रवाल यांनी हे डिझाईन केले आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया याचा उल्लेख आला आहे, त्यांच्याबद्दल माहिती पाहू. स्टेट बँक ऑफ इंडिया यांचे मुख्यालय हे मुंबई येथे आणि CEO आहे कोण याचे तर दिनेश कुमार खारा. चेन्नई सुपर किंग हे IPL मधली टीम आहे. याची कॅप्टन कोण असतात तर महेंद्रसिंग धोनी. आणि राष्ट्रीय शेअर बाजार नॅशनल स्टॉक्स एक्सचेंज याचे सुद्धा मुख्यालय कुठे आहे शेअर बाजाराशी रिलेटेड आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हे 2 शेअर मार्केटिंगचे 2 प्लॅटफॉर्म आहे. समोरचा प्रश्न आहे भारतातील पहिले संशोधन
IIT सॅटेलाइट कॅम्पस कुठे उभारले जाणार आहे? तर हे उभारले जाणार आहे ऑप्शन ए, उज्जैन येथे. फर्स्ट रिसर्च IIT सॅटेलाइट कॅम्पस विल बी इन उज्जैन. इंडियामधलं पहिले आहे. उज्जैन हे कुठे आहे? तर उत्तर प्रदेशमध्ये. उत्तर प्रदेश राज्याबद्दल काही माहिती पाहू. याची राजधानी आहे लखनौ. स्थापना झाली जानेवारी 1950 मध्ये. मुख्यमंत्री आहे योगी आदित्यनाथ. राज्यपाल आहे आनंदीबेन पटेल. लोकसभा सीट आहे 80, राज्यसभा सीट आहे 31 आणि विधानसभा सीट आहे 403. लोकसभा सीट हे आणि राज्यसभा सीट हे इतर राज्यापेक्षा सर्वात जास्त हे उत्तर प्रदेशमधून निवडले जाते. राष्ट्रीय पार्क कुठले आहे? तर दुधवा राष्ट्रीय पार्क, किशनपूर वन्यजीव अभयारण्य आणि नवाबगंज पक्षी अभयारण्य हे सुद्धा उत्तर प्रदेशमध्येच आहे. कोणकोणत्या राज्याची सीमा लागते? तर एक उत्तराखंड, दुसरं हरियाणा, हिमाचल प्रदेशची बाउंड्री सुद्धा लागते. दुसरी हिमाचल प्रदेश, तिसरं हरियाणा, चौथं राजस्थान, 5 मध्य प्रदेश, 6 छत्तीसगड, 7 झारखंड आणि 8 बिहार. या 8 राज्याची सीमा याला लागते. आणि इंटरनॅशनल कोर्ट कशाची लागते? तर नेपाळची. एक इंटरनॅशनल पार्टी ही आहे लखनौ. ऑप्शनमध्ये काही शहरांचा उल्लेख आला आहे, त्याच्याबद्दल माहिती पाहू. मुंबईची युनिव्हर्सिटी ही QS रँकिंगची आली होती. QS रँकिंग आली होती युनिव्हर्सिटीची. त्यामध्ये एशिया युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये एशियामधील जी युनिव्हर्सिटी रँक आहे त्यापैकी टॉप मुंबईने केली होती. युनिव्हर्सिटीने. मद्रास युनिव्हर्सिटीने अमृत टेक्नॉलॉजी विकसित केली आहे. आणि दिल्ली IITने आपली ब्रांच UAE मध्ये स्थापन केली आहे ब्रांच. समोरचा प्रश्न आहे 69व्या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर हा देण्यात आला ऑप्शन बी, रणवीर कपूर याला. 69व्या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार रणवीर कपूरला देण्यात आला आहे. अल्लू अर्जुनला कोणता पुरस्कार देण्यात आला होता? तर हा 69व्या नॅशनल फिल्म अवॉर्डमध्ये पुष्पा या मूवीसाठी बेस्ट ॲक्ट्रेसचा अवॉर्ड देण्यात आला होता. राजकुमार राव यांना इलेक्शन कमिशनने नॅशनल आयकॉन म्हणून नियुक्ती केली आहे. विक्की कौशल याला 69व्या फिल्मफेअर अवॉर्डमध्ये बेस्ट सपोर्टिंग ॲक्टर म्हणून पुरस्कार करण्यात आला आहे. तर कोणत्या मूवीसाठी? तर हा डंकी या मूवीसाठी. समोरचा प्रश्न आहे 69व्या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला देण्यात आला? आधी विचारलं होतं अभिनेता, आता याच्यामध्ये अभिनेत्री. तर हे देण्यात आलं आहे ऑप्शन सी, आलिया भट्ट या ॲक्ट्रेसला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला आहे. कृती सेनन हिला कोणत्या अवॉर्डने हे करण्यात आले आहे, पुरस्कृत करण्यात आले आहे? तर 69व्या जी नॅशनल फिल्म आहे, 69व्या नॅशनल फिल्म अवॉर्डमध्ये कृती सेनन आणि आलिया भट्ट यांना जॉईंटमध्ये बेस्ट ॲक्ट्रेसचा अवॉर्ड मिळाला होता. कृती सेननला मिमी या मूवीसाठी आणि आलिया भट्टला कोणत्या मूवीसाठी? गंगूबाई काठियावाड या मूवीसाठी दिला होता. दीपिका पादुकोण ही कशाशी रिलेटेड आहे? तर ही फिल्म इंडस्ट्रीशी रिलेटेड आहे. जे 95 ऑस्कर अवॉर्ड झाले होते त्यामध्ये प्रेझेंटर म्हणून ऑस्कर अवॉर्डमध्ये प्रेझेंटर म्हणून दीपिका पादुकोणचे नाव हे करण्यात आले होते, सहभागी करण्यात आले होते. शबाना आझमी यांना 69व्या जी फिल्मफेअर अवॉर्ड आहे यामध्येच बेस्ट सपोर्टिंग ॲक्टर म्हणून पुरस्कृत करण्यात आले आहे. सपोर्टिंग ॲक्ट्रेस म्हणून पुरस्कृत करण्यात आले आहे. कालच्या व्हिडिओमध्ये प्रश्न विचारला होता की जगातील सर्वात मोठा दिवा कोणत्या शहरामध्ये लावला गेला? तर हा लावला गेला ऑप्शन सी, अयोध्या येथे. वर्ल्ड लार्जेस्ट लॅम्प टू शाईन ऑन रॅम टेम्पल ओपनिंग, जे 22 जानेवारीला ओपनिंग झाली होती, त्यामध्ये हे दिवा लावण्यात आला होता. आजचा होमवर्क क्वेश्चन आहे, विश्वनाथ आनंदला मागे पाडून कोण भारताचे नंबर 1चे बुद्धिबळ खेळाडू बनले आहे? या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या, कुणाला येत असेल. थँक्स फॉर वॉचिंग.
व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या मित्राला शेअर करा. धन्यवाद.